भाऊ, मुंडवा जमीन प्रकरणाचा जो घोटाळा समोर आला आहे, आता या प्रकरणामध्ये महसूल विभागाच्या वतीचे जे 2 कर्मचारी आहेत ते सेवेतून बडतर्फ होणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. काय सांगता? बघा, आपल्याकडे माहिती आलेली आहे, जेव्हा यांना बडतर्फ केलं जाईल तर यांना कुठल्या कारणासाठी बडतर्फ केलं हा प्रश्न स्वाभाविक विधानसभेमध्ये येणार. आता विधानसभेचं अधिवेशन आहे. आता या अधिकाऱ्यांवर दबाव कोणाचा होता? कारण की महाराष्ट्रामध्ये जेव्हाचं हे सरकार आलं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचे घोटाळे सुरू झालेले आहेत. MIDCच्या नावाने मला आजच माहिती मिळाली की संत तुकाराम महाराजांचं आळंदी या ठिकाणी त्यांची जी तपोवन भूमी जी होती ती तपोवन भूमी तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी आदेश काढलेला होता, अध्यादेश काढला होता की या भूमीला कुठलीही कोणा बिल्डरला आणि कोणाला दिली जाणार नाही. याचा कुठलाही उपसा त्या तिथून ते पहाडी असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी कुठलंही खोदकाम होणार नाही अशा पद्धतीचं पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी एक अध्यादेश काढलेला होता. पण जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार आलं तर त्या अध्यादेशाला बाजूला ठेवण्याचं काम करण्यात आलं. आता तिथले सगळे संत त्या ठिकाणी आंदोलन करतात आहेत, कारण की तुकाराम महाराजांची तपोभूमी हिला सुरक्षित ठेवण्यासाठी. पण राज्य सरकार या माध्यमातून तुकाराम महाराजांच्या तपोभूमीलाही बिल्डरांच्या स्वाधीन करून तिला उद्ध्वस्त करण्याचं काम करते आहे. अशा अनेक प्रकरण आहे महाराष्ट्रामध्ये. शेती विकास महामंडळाची 4000 एकर जमीन अशा एका कंपनीला दिली जाते आहे आणि ती MIDCला देऊन दिली जाते आहे आणि नाममात्र दराने दिली जाते आहे. आखरी या पद्धतीनं राज्याच्या जमिनी या बिल्डरांच्या घशात टाकण्याचं काम जे सुरू आहे, नागपूर भागातही अशा पद्धतीचं जवळपास अनेक जमिनीमध्ये घोटाळे झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून या पद्धतीच्या जेव्हा एखाद्या 2 अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली जाईल तर याचा सगळा हिशोब सरकारला द्यावा लागणार आहे. त्यामुळे अधिवेशन आता तोंडावर आलेलं आहे. त्यामुळे हे सगळे प्रश्न विधिमंडळामध्ये आम्ही उपस्थित करू आणि राज्य सरकारला या सगळ्या महाराष्ट्राला विकण्याची जी काही भूमिका, जसं केंद्रातलं सरकार देशाला विकायला निघालं, भारत मातेला विकायला निघालं, तसं महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्र विकायला जे काढलेलं आहे आणि त्याला कोण कोण जबाबदार आहे हे सगळे प्रश्न आम्ही विधिमंडळात विचारू.